हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही सकाळी लवकर उठलो आणि तयारी करून निघालो होतो आमच्या गावाला जायसाठी. तर चला मी तुम्हाला माझ्या गावातले काही क्षण दाखवते. तर बघा, इथे सकाळी 7:15च्या सुमारात सांताक्रूज स्टेशनला पक्ष्यांची कशी शाळा भरली होती. त्यानंतर आम्ही सांताक्रूजवरून ट्रेन पकडून निघालो अंधेरीसाठी. अंधेरीला उतरून मग आम्ही तिथून पुढची लोकल जी आहे आमची डहाणू लोकल ती पकडणार होतो. ते बघू शकताय ध्रुवान आणि त्याचे पप्पा. तर आम्ही अंधेरीला उतरलो आणि पुढे आम्ही ट्रेन पकडली. साठी उतरायला आम्हाला डहाणू पकडावी लागते. मग डहाणूसाठी ते बघा ध्रुवान थोड्या वेळाने झोपून गेला. आणि सगळ्यांनी ह्या माझ्या सासूआई नणंद आहे. त्यानंतर उतरलो आम्ही सफाळे स्टेशनला आणि हे माझे दीर आहेत. तर बघा आम्ही चाललो आहोत पुढे. आम्ही पाठच्या डब्याला उतरलेलो तर पुढे चाललो आणि आम्ही इथून पुढे चाललो आहोत डमडम पकडायसाठी. तर बसायला आम्हाला भेटलं डमडममध्ये, कारण थोडीफार गर्दी असते, पटकन मिळत नाही. आणि ते बघा माझ्याच बाजूला आई बसल्या आहेत आणि तिथे नानी आमच्या बसल्या आहेत, म्हणजे काकी सासूबाई. आणि इथून बघा थोडेसे डमडममधून मी काही शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरचं गावाला एक दिवस जरी गेलं तरी खूप फ्रेश वाटतं. आणि इथे बघा ध्रुवानला गाय दिसले तर तो तिथे बघायला, कारण त्याला हे सगळं बघायला वगैरे खूप आवडतं. तो खूप खुश होतो. कोंबडी किंवा हे असे गाय वगैरे बघायला भेटले तर खूप खुश होतो. त्यानंतर इथे बघा, इथे बायकांचं कपडे धुणं चालू होतं विहिरीवर. आणि हा आमचा गावचा बाजार भरतो, तिथून पण आमच्या आईने काहीतरी थोडं तरी सामान घेतलं. आणि आम्ही इथे वडापाव खायला थांबलेलो आणि इथून आता निघालो आहोत घरी जायला, आमच्या काकांच्या घरी जायला. इथून बघा निघालो, ते लग्न होतं तर रस्ता हाच होता. तर अशा प्रकारे गावाला पण खूप आता डेव्हलपमेंट होते. आणि हे बघा आमचं घर इथे आहे, पण ते पडीक घर आहे, आम्हाला ते नवीन बनवायचं आहे. तर बघू आता कधी बनलं जातं आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत काकांच्या घरी. बाजूलाच आहे, आमच्या घराशेजारीच आहे काकांचं घर. तर बघा आम्ही त्यांच्याकडेच जातो. कधीही गावाला गेलो तर आम्हाला त्यांच्याकडेच उतरावं लागतं. तिथे आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आम्ही हनुमान मंदिरामध्ये, जे की आत्ताच हनुमान जयंतीलाच त्याचं उद्घाटन जे आहे ना ते झालं. तर मस्त बांधलेलं, आत्ताच बांधलेलं. आणि ते ध्रुवांना उन्हातून खूप वैतागलेला, तर तो इथे बसलेला बाहेर, हवा खूप छान लागत होती. आणि बघा मी आतमध्ये चालली आहे, मी तुम्हाला आतमधलं काही दाखवते. तर बघू शकताय, हे आहे आतमधलं काहीसं मेमरीज. आई आणि आत्या दरवाजावरच उभ्या होत्या, कारण गावातले कोण भेटतात तर ते बोलत असतात. तर इथे आहे ना सर्वांनी हे पावती फाडलेली ना, त्याचं सर्वांची नावं होती. आणि हे आहे आमच्या हनुमानाचं मंदिर. तर बघा तुम्ही कशा प्रकारे हनुमानाचं मंदिर आहे, छान बघू शकताय किती मोठं आहे. आणि खूप छान त्यांनी बांधकाम जे आहे ते केलेलं आहे. आणि बघा इथे गणपती आहे, गणपतीची पण मूर्ती खूप छान आहे. गणपती खूप मस्त आहे. बघू शकता इथे कसा आजूबाजूचा परिसर आहे. आणि खूप मस्त बांधलं हे मंदिर, मला खूप आवडलं. आम्ही त्यावेळेस उद्घाटनला येऊ नाही शकलो. तर आत्ता माझ्या मिस्टरांनी नारळ, आम्ही पहिल्यांदाच गेलो ना, तर मग आम्ही नारळ ठेवला तिथे. तर बघा तुम्ही नारळ ठेवला, कारण त्यावेळेस ना माझ्या मम्मीकडे म्हणजे सत्यनारायणची पूजा होती, जो मी व्लॉग शेअर केला होता ना तो. आणि ते ध्रुवान बघा पाया पडतो आहे, त्याला मी व्हिडिओ काढताना बघितलं, तर तो लगेच निघाला तिथून. त्याला खेळायला मस्त भेटलं. आणि येताना बघा आईस्क्रीमचं ते शॉप होतं, तर आम्ही तिथे काय थंडा पिण्यासाठी थांबलो. काय आहे ना, बघा आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरच्या देवासाठी. आमचं जे मेन कुलदैवत आहे त्यांच्या दर्शनासाठी निघालो आहोत. तर बघा इथे पूजा चाललेली, जे असे 3 देवळं आहेत बाजूबाजूला. मी कधी वेगळ्या दिवशी गेली ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. आता कशी पूजा असते, गर्दी असते ना, त्यामुळे आम्ही लाईनीत उभं होतो. तिथे कळस होता, तिथे बघू शकता. आणि इथे साईडला पूजा चालू होती. 4-5 जोडपं असे बसले होते पूजेसाठी. हे बघा, हे आमच्या कुलदेवतेचं मंदिर आहे. इथे खाली पूजा मांडली होती देवाची.
आणि इथे भंडारा चालू होता. तर इथे बघा ध्रुवान ढोलकी वाजवत होता, कारण तो काय लाईनीमध्ये उभा राहणार नव्हता. आणि जशी आहे बघा, हे मंदिरातलं काही क्षण मी कॅप्चर केले. आणि इथे भंडारा चालू होता. इथे आम्ही जेवायसाठी लाईनीत उभं होतो. हे असं जेवण होतं, छान होतं, टेस्टी. आणि मग बघा मी बाहेर असे थोडा फेरफटका मारला आणि नंतर आम्ही आमच्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी गेली देवीच्या. तर बघा, ही आमची देवीचं मंदिर आहे. थोडंसं ऊन होतं, रखरखतं, तर खूप गरमी पण होत होती. आणि बघा ध्रुवान वगैरे तर ऑलरेडी पुढे गेला होता, तर मीच होती पाठी. तर हे बघा, मिस्टरांनी विहिरीतून पाणी काढलं, पाय धुतले आम्ही आणि आतमध्ये निघालो. बघू शकताय तुम्ही, इथे आमच्या आत्या ज्या आहेत त्या थोड्या साफसफाई करत होत्या. कारण म्हणजे कोणी येत होतं ना, तर ते म्हणजे तांदूळ वगैरे सगळे खाली पडलेली होती, फुलं. तर निवांत आम्ही मस्त पहिला थोडा वेळ बसलो शांत. इथे आमच्या आईंची तयारी चालली आहे ह्याची ओटी भरण्याची. तर इथे बघा, मी ओटी भरायसाठी सर्व ताट वगैरे रेडी केलं. या आहेत त्या माझ्या मिस्टरांच्या आत्या आहेत. तर बघा, मी इथे ओटी भरायसाठी पहिला हळदी कुंकू व्हायलं आणि मग ओटीसाठी ती जी ओटी आहे ती सगळं व्यवस्थित एका वेळेस घेतलं. कारण तिथे ना ठेवायसाठी प्रॉपर अशी जागा नव्हती, कारण खूप जणांनी ओट्या भरल्या होत्या. त्यामुळे बघा, खूप कमी स्पेस होता तिथे ओटी ठेवण्यासाठी. तर बघू शकता, असं मी ओटी हातात घेतली आणि 3 वेळा ती ओटी भरली. थोडे असे तांदूळ घेतले हातामध्ये. आणि बघा आता मी कशी ओटी भरते. 3 वेळा मी ओटी भरली, तिथे ठेवली प्रॉपर, कारण खूप नारळ वगैरे होते ना. तर बघू शकता, पहिला ना हे काच वगैरे काहीच नव्हतं. पहिला माझं लग्न झालेलं ना, तेव्हा हे सर्व ओपनच होतं. पण काय होतं नंतर, मग काय हातबोट लागतात, लोक काही कसं पण ठेवतात, म्हणून मग तिथे असं काच लावून घेतल्या. प्रॉपर पहिलं ठेवायला भेटायचं, हात वगैरे लावायला भेटायचं. आता नाही तसं भेटत. आणि बघा, इथे बाजूला पण देवी आहे. त्या देवींचं नाव काय मला माहिती नाही आहे, पण म्हणजे त्याच मंदिरामध्ये आहे. तर मी नेक्स्ट टाईमला गेली ना, तर कधी त्यांचं नाव वगैरे विचारून तुम्हाला शेअर करेन. परत आपण शूट करू नंतर कधी गेलो तर. तर बघू शकता, इथे पण मी ओटी भरली आहे देवीची. तर बघा, असं व्यवस्थित ठेवून दिलं प्रॉपर, कारण खूप जणांचं तिथे हे होते तर साड्या वगैरे. तर बघा, प्रॉपर मी व्यवस्थित ठेवलं. आणि त्यामध्ये एक देव होता, तिथे पण फुलं वाहिली. असं मंदिराचं बाहेरचं असं परिसर होता बघा. आणि त्याच्याच मंदिराच्या शेजारी ना इथे पिंडी होती आणि इथे जीवदानी माता, बारोडकरीण माता आणि कालिका मातेचं मंदिर होतं. हा आहे आजूबाजूचा परिसर. इथे पावसातून पूर्ण हे जे शेत आहे ना, ते हिरवगार होतं, अगदी खूप मस्त वाटतं. आम्ही नवरात्रीच्या सुमारास जातो आणि आत्ता आम्ही म्हणजे मेमध्ये. आणि बघा, आम्ही इथे परत ST स्टँडवर आलो आहोत परतीच्या प्रवासासाठी. तर जिथे मारुतीचं मंदिर होतं ना, आम्ही तिथेच आलो आहोत. तर बघा, इथे ध्रुवान त्याच्या काकासोबत फेरफटका असाच मारतो. आम्ही वेट करत होतो ST यायची. तर फायनली आता मी बघा STमध्ये बसली. तर एक दिवस जरी गावाला गेलं ना, तरी खूप फ्रेश वाटतं, खूप बरं वाटतं फिरायसाठी आणि मस्त वाटलं. आणि इथे बघा, माझे मिस्टर हसत होते मला, कारण मी व्हिडिओ शूट करत होते ना, म्हणून ते मला हसत होते. म्हटलं ठीक आहे, ओके. आणि असं होता माझा प्रवास. बघू शकता. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येत असेल त्याचे अपडेट्स तुम्हाला भेटतील. आणि असंच मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहीन. चला तर मग, थँक्यू, बाय.